नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. गाईला शेवटच्या 30 दिवसांमध्ये कोणते घटक दिले पाहिजे जेणेकरून त्या गाईची ह्युमिनिटी पॉवर, रोग प्रतिकार शक्ती वाढेल किंवा पुढे जाऊन त्या गाईला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, मातोश्री डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. शेवटच्या 30 दिवसामध्ये गाईला कोणते घटक दिले पाहिजे? आपण जो चारा टाकतो ते शेवटच्या 30 दिवसामध्ये गाई ती चारा ही कमी प्रमाणात खाते, कारण गाईच्या शरीरावरती हा ताण आलेला असतो. कारण त्या गाईच्या पोटामध्ये असलेलं वासरू, त्या वासरात ते झार किंवा वार म्हणा, त्याच्या आसपास वासराभोवती असलेलं पाणी, ह्याचा त्या शरीरावरती प्रेशर आल्यामुळे गाई ही चारा कमी खाते. आणि चारा कमी खाते त्यामुळे त्या गाईला आपण जे चाऱ्यामधून काही थोड्या प्रमाणात घटक मिळत असतो, कारण ऑलरेडी जमिनीतच बरेच मिनरल्स आणि विटॅमिन्स हे काही प्रमाणात आढळतात, काही प्रमाणात आढळत नाही किंवा मिळतच नाही म्हणा. त्यामुळे त्या गाईला ते घटक मिळत नाहीत आणि जी चारा खाते त्यामधून काही थोड्या प्रमाणात मिळतात, तेही चारा कमी खाते. अशा वेळेस काय दिलं पाहिजे त्या गाईला? तर काही मार्केटमध्ये बरेच पावडर फॉर्म मधले घटक आलेले आहेत, किंवा कॅल्शियम म्हणा, विटॅमिन्स म्हणा, मिनरल्स म्हणा. आता अशाच प्रकारचे एक वेटरनिया कंपनीचं वेटरी मिक्स क्लोजअप म्हणून खास ज्या शेवटच्या 30 दिवसासाठी गाभण काळातील गायीसाठी बनवलेलं हे एक डिकेंड बॅलन्सिंग असं प्रोडक्ट आहे. हे असं कोणत्याही कंपनीचं नाही ज्यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स दिलेले आहेत, सर्व प्रकारचे मिनरल्स दिलेले आहेत, त्यात पुलिन दिले. त्या गायीला लिव्हरवरती किंवा तिचं लिव्हर हे स्टिम्युलेट करायचं काम करतं. गायीच्या कॅल्शियम रक्तामधलं कसं आहे, गायीच्या रक्तामध्ये 2% आणि हाडामध्ये 98% कॅल्शियम असतं. ते कॅल्शियम हाडामधलं रक्तामध्ये कन्वर्ट करणं किंवा रक्तामधलं कॅल्शियम हे टिकवून ठेवणं, जेणेकरून गायीची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ नये, गायीला पुढे जाऊन आजारी पडण्याचा प्रॉब्लेम किंवा आजारी पडण्याची लक्षणं होऊ नये, ह्यासाठी त्यातले जे विटॅमिन्स आहे ते काम करतात. प्लस काय, गाय ज्या वेळेस 9व्या महिन्यात असते, ज्यावेळेस त्या गायीचा चिक बनतो, त्यावेळेस त्या चिकामध्ये अनेक प्रकारचे हे विटॅमिन्स तयार होतात. त्या विटॅमिन्स असतात, ते विटॅमिन्स तयार होत असताना विटॅमिन्स त्या बॉडीमधले विटॅमिन्स हे त्या गायीच्या शरीरामधले विटॅमिन्स हे कमी होत असतात. ते विटॅमिन्स कमी होऊन झालेले विटॅमिन्स किंवा ते घटक भरून काढण्याचं काम हे प्रोडक्ट करतं, ज्यामध्ये विटॅमिन्स सर्व प्रकारचे आणि सर्व प्रकारचे मिनरल दिलेले आहेत. ज्यामुळं हे प्रोडक्ट डिकेंटिंग बॅलन्सिंग म्हणून असं प्रोडक्ट आहे. यामध्ये विटॅमिन एच बी आहे, ज्यामुळे गायीच्या कासेवरती हे काम करतं. शेतकरी मित्रांनो, हे एक नंबर असं प्रोडक्ट आहे. हे दिल्यानंतर तुम्हाला दुसरं कोणतंही वेगळं विटॅमिन एच म्हणा किंवा ते कुठली पावडर म्हणा शेवटच्या गाभण काळामध्ये द्यायची गरज नाही. हे प्रोडक्ट एक नंबर आहे. मी स्वतः गोट्यावर वापरतो. आपणही शेतकरी मित्रांनो हे प्रोडक्ट वापरा. धन्यवाद मित्रांनो.